सो गुड मॉर्निंग गाईज. उठलेला आहोत, आता वाजलेले आहेत 6 आणि आम्ही तिघं तर उठलेलो आहोत. मम्मी पप्पा या रूममध्ये झोपलेले आहेत आणि आम्ही तिघे इथे झोपलेलो होतो. सो दिदी आता वॉशरूमला गेली आहे. सो वेदांत गेल्या खालची लाईट लावायला. हे बघा वेदांत आहे. जा ना शेडगावी जा. सो बघूया आता. मम्मी पप्पांना तर काय अजून आवाज नाही आलेला, उठलेत का नाही ह्याचं. तर आले असते इकडे आमच्या रूममध्ये. सो गाईज काल रात्री भांडणं झालेत आमच्या तिघांची भांडणं ह्याच्यावरनं झालेली होती की वर कोण झोपायचं, इथं कोण झोपणार आणि इथे कोण झोपणार. सो फायनली भांडणं होऊन स्टोन पेपर सीझरमध्ये मी हारले आणि मग फायनली पण वेदांत म्हटलं की असं ते दीदी तू झोप वर, मी खाली झोपतो. सो मग आम्ही दीदी आणि मी वर झोपलो आणि तो खाली झोपलो. सो अशी आमची खूप गुड मॉर्निंग सुंदर झालेलं आहे. विथ दिस ही छानपैकी लाईट लावून आलेलं आहे वेदांत खालची. आणि मग आता इकडं बघ म्हणून गुड मॉर्निंग. हे वेदांत उठ. मैं तेरी आहा तो उठ के उठ पटकन. थंडी खरंच थंडी आता खिडकी उघडली. थंडी तर आहे. असा व्ह्यू कधी भेटायचा आपला, असा व्ह्यू. इमॅजिन तुम्ही उठताय आणि तुम्हाला असा एकदम प्रिटी व्ह्यू दिसतोय. अजून जरा असं सनराईज झालं ना, करेक्ट आहे. अजून जरा असं सनराईज झालं की खूप छान दिसणार आहे विथ दिस स्विमिंग पूल. आणि या वेदांत आत्ताच बोलतोय की मला आत्ता जास्त उडी मारायची आहे. किंवा हे तयारी पण चालू झाली आहे. आता उठायचं. मला उठवलंस ना, उठ. वसू जाणार आहेस का पूलमध्ये? मी पण पाय टाकून बसेल, पण थंडी असते. मला जॅकेट दे ना माझं. मला मी आणलं नाही दुसरं. स्वतः चहा प्यायला आलोय आणि EV चार्जिंग लागत नाही आहे. बघू आता कसं होतंय. चहा पितो मस्त पैकी. तो पेट्रोल पंप आहे, तो असं चहा आहे. मम्मीला पार्सल न्यायचं आहे मला. हो या आता मी आवरून झालं आहे माझं. मी खूप सिम्पल आउटफिट ठेवला आहे आणि ऊन बघू शकता किती छान येते. आणि आता मी असं मस्त अशी हेअर्स करते थोडेसे. मी आणला आहे माझा हेअरचा तो ब्रश आणलेला आहे. मी काल रात्री हेअर वॉश केला होता आणि त्यानंतर मी काहीच नाही केलेलं. सो माझे केस एकदम असे वेवी झालेत. सो मी कसं वाटलं तुला एक्सपिरियन्स आपला झालेला? मस्त मग नुसती खूप छान मस्त सुंदर एवढंच गोष्टी बोलते माझ्या ह्याच्यावरती, दुसरं काही बोलत नाही. सो या असं ते सांगत होते मी माझ्या हेअरचं काहीतरी करते आता. खूप असे ड्राय झालेत. असं वाटतं की दिवस झालं विंचरले नाही आहेत, पण तसं नाही आहे. माझा फोन घेऊन गेला आहे वेदांत. मी वेदांतच्या फोनवरती शूट करते आणि हॅरियर EVचा चार्जर घे ना, तो काय प्रॉब्लेम नाही. हॅरियर EVचा चार्जर जो आहे ना, तो प्रॉब्लेम म्हणजे इथं काय बोलतात त्याला, जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक गाडी असेल ना तर तुम्ही हे करा, काय बोलतात त्याला, की नक्की कुठे कुठे आहे ते सगळं सर्च करा. कारण की आणि प्रत्येक इन्फॉर्मेशन आणि तुम्हाला करेक्ट इन्फॉर्मेशन पाहिजे की नक्की कुठे काय आहे वगैरे. सो या आता काय करतो, पटकन आवरून घेतो. रील शूट करणार आहे, मग ते सेटअप लावत होते त्यावेळेस लाईक थोडंसं तुमच्याशी बोलावं. सो या उसू पण आवरते, मी पण आवरते. चला म्हणजे असा हे बघा आणि हे बघा. सी द लाइटिंग डिफरन्स गाईज. म्हणून लाईट इज इम्पॉर्टंट, समजा. सो गाईज आत्ता वेदांत निघालेला आहे पूलमध्ये. खूप थंड आहे. तू कसं जाणार आहेस मग? तर ते पाय जाईना. मी माझ्या पण डोक्यात येतं, बसते खाली. हो भाई, आईस बत्तर वाटतंय का? खूप आहे का? बाहेर येऊ नको आता. अरे अंग गरम होते की आतल्या आतच. दिस महाबळेश्वर ब्रो. बरं काय थांबा आता जरा मी पण एन्जॉय करते. फक्त पाय असे खाली सोडून मी बसलोय मस्त पैकी. हा
कसं आहे भाई, इतकं थंड पाण्यात आता उड्या मारतोय तो. बसू ऐक ना, मागं सरकून बसते कारण की माझी पॅन्ट भिजू शकते. मस्त वाटतंय गाईज. सो या फायनली वेळेला बाहेर आलेला आहे आणि आता आम्ही निघालो एक्सप्लोअर करायला. आता आम्ही एक पण स्पॉट फिरलो नाही. तिथे नवीन एक टॉवेल होता तो घ्यायचा नाही का रे? आता हा ओला टॉवेल सुकलेला आहे ना रे, ठीक आहे. मग त्यानंतर आता आम्ही कुठेतरी जाऊ मस्तपैकी, जरा बघू, एन्जॉय करू. कुठे कुठे काय काय स्पॉट्स आहेत. शक्यतो स्पॉट्सला एवढे नाही जाणार आहे आम्ही, बिकॉज एवढं काय आवडत नाही आम्हाला जायला वगैरे असं वर खाली खाली. 4 वेळा 10 वेळा बघितलं इथे, त्यामुळं इंटरेस्ट एवढा नाही आहे. पण हेच एन्जॉयमेंट आहे. हां, कझिनची वगैरे ट्रिप आली तेव्हा आम्ही गेलो होतो. लाईक पप्पांना जास्त चालत नाही पप्पा, मग त्यापेक्षा कझिनसोबत आलो होतो तेव्हा आम्ही परफेक्टली फिरलेलो, इतकं मजा गेलेली ना. आणि परत एखाद्या कझिनची ट्रिप काढणार आहे आम्ही आणि ते नेक्स्ट टाईम नक्की करेन. आणि मी वेदांत आवडतोय, दाखवू का वेदांत तुला? वेदांत आवडतोय. चला, वेदांत आवडतोय आणि त्याचे कपडे इथं ठेवलेत. स्वतः चला आवरूया. पप्पांचं आवरून झाले, मम्मीचं आवरून झालंय, माझं आवरून झालंय, बसूचं आवरून झालं. वेदांत राहिलाय, त्याचा पण आवरून होईल आणि चला जाऊयात. आणि दिस इज टाइम टू से बाय बाय टू दिस विला. खूप कमाल विला आहे गाईज. काय द ओशन क्रेस्ट, द ओशन क्रेस्ट. चला ये वेदांत. सो गाईज, आता आम्ही आलेलो आहोत किड्स पॉईंटला आणि हा फर्स्ट पॉईंट आहे जिथे आम्ही आता एक्सप्लोअर करणार आहोत. सो लेट्स सी. छान वाटतंय, गर्दी आहे बऱ्यापैकी. आता 10:30 वाजलेत, खूप गर्दी आहे. आम्ही लास्ट टाइम कझिन्स बरोबर आलो तेव्हा इथे भेटलं नाही आम्हाला, याला पण खूप गर्दी होती. काय झालं माहिती का, मागच्या वेळेस जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा खूप गर्दी होती. इथं 10:30 किती गर्दी आहे दाखव जरा गाड्या. बघा खूप गर्दी आहे इथे. तिथं हॉर्स पण आहेत, हॉर्सवर पण तुम्ही रायडिंग करू शकता. ओके, चला जाऊयात आता. खूप छान आहे पॉइंट. तुम्हाला व्ह्यू दाखवूया आपण. व्ह्यू लाईक व्ह्यू फक्त आहे, बाकी काय वेगळं नाही. दरी वगैरे आहे त्यामध्ये खूप सुंदर दिसतात. इथे घोडे आहेत वगैरे. मम्मी डॅम गुड. वेळ जातो विषय नाही, वेळ जातो विषय नाही, कंटाळ येतो है ना मम्मी? चढायचा कंटाळ तुम्हाला. आणि परत उन्हात आता ऊन पण बघितलं यायला लागले. आता काय वाटत नाही एवढं, पण परत सनग्लासेस लावले की काय वाटत नाही, पण असं ऊन डोळे उघडू शकत नाहीये. मी आणि गॉगल आणला नाही, एवढं हे होत नाही. मूवी प्रोडक्शन. पप्पा कोणीकडे गेलेत? पप्पा वॉशरूमला आले. सो पहिलं आम्ही घेतलेलं आहे कैरी ॲज युजल. मला खूप आवडते. कशा छान आहे. कशा असो अजून खालीच नाही लगेच. व्ह्यू बघा, घेते की हे सगळं जंगल आहे आणि पाणी. कुठली रिव्हर आहे काय माहित नाही आम्हाला. खूप कमाल दिसतंय. सगळं तुम्ही बघितलं, इतका मस्त व्ह्यू आहे. सगळं असं बघतोय. काइट पॉइंट, किड्स पॉइंट ना. सो ह्या बाईकवरती आता आम्ही फोटो काढणार आहे. लाईक we5 people. Excited? Nothing. I'm not excited. So yeah, let's go. मस्त फोटो. तुम्हाला फोटो दाखवेन साईडला. समथिंग एल्फिटन समथिंग पॉईंटवरती आता आम्ही आहे आणि इथं पप्पा आता वॉशरूमला जाऊन आलो. भाई वॉशरूम्स खूप खराब आहेत, खरं सांगायचं खूपच जास्त खराब आहेत. आणि इथं तर पप्पा काहीतरी घेतात आहे, पाणीच नाही आहे काय सांगू तुम्ही. मी त्यानंतर आता बघणार आहे काय काय होते. तर काय सगळे सेमच आहेत पॉईंट्स, म्हणून काय वाटत नाही एवढं. बघूया चला. तुझ्यासोबत लपून ठेवलाय फोन माझा स्विच ऑफ करून. आहे ना. हो मस्ती लय होऊ दे कसा पण नंतर ना गावायला पाहिजे परत मला. तेच बरोबर. नाहीतर वेदांचा फोन मला. आता इथं आम्ही थांबलोय. शिवप्रसाद. पप्पा काय करताय तुम्ही? कशी करते ते बघायला लागले ते प्रोसेस.
काय काय ठिकाणी ना पाणी मस्त चहा पण केलेला आमच्या एकदम ठिकाणी आहे का नाही ग. मागच्या वेळेस केलता मम्मी, मागच्या वेळेस केलता बघ निघालं कशी बांधले मुंबई. जे माकड दिसतंय ना हे इथनं खायला घेतंय आणि हे मालक आहे तिथं दिसतं पुढच्या बाजूला त्याला घाबरते. म्हणजे हे माकडं पण लोक हो ना, माकडं पण लोक ओळखतात. लिटरली पप्पांच्या पुढे उभे आहेत ना ते मालक आहेत. आणि हे बघा हे असं असतं. कसं असतं ना ग, म्हणजे लाईक सगळ्यांना माकडांना पण ओळखतात म्हणजे माणसं. बघा तुझा मित्र आहे तो. भ्या वाटतं मला. दिस इज एल्फिस्टन पॉइंट. चला हो, तुझा फोन नाही माझ्याकडं. सीटवर बघ. हिअर आम्ही आत्ता इथं ब्रेक घेतला होता बिकॉज सगळे खूप थकले होते. मी वेदांत वसू ऑलरेडी झोपलो होतो आणि पप्पांना खूप जास्त कंटाळा आल्यामुळे पप्पांनी गाडी थांबवून तिथे झोपलं थोडेसे. एक 20 मिनटं रेस्ट घेतली अँड दॅट वॉज सो इम्पॉर्टंट. आणि इथे एक जागा होती, आय डोंट नो त्या जागाचं नाव वगैरे तुम्ही बघू शकता. सो त्या जागेवरती थांबलो होतो. चांगलं वाटलं, एकदम फ्रेश झालो. सो गाईज आम्ही आता इथं आलेलो आहे पापोळामध्ये. आणि इथं आम्ही आत्ता काकडे खातो आणि त्यानंतर बोटिंग करायला डोक्यात आहे. सो रेट कदा 1100 सुरू आहेत. बघूया 45 मिनिट्स आणि एकच देऊळ बघणार. आणि 1800ला 1.5 तास आणि 2 मंदिर. बघूया मज्जा आहे ना. बघूया गर्दी पण नाही इथे. जरा आउटसाईडला आहे पण सेम ठिकाणी जातो आपण. आणि तर शूट होणार आहे कशासाठी नक्की आम्हाला पण नाही माहिती आता, पण होणार आहे. असं सेटअप करलं बघा. 1 आठवडा तर आम्हाला कम्प्लीट व्हायला. सिरियस हे बोट्स आहेत आणि आमची गाडी. आता आम्ही बोटिंगला चाललोय. 2 देऊळ फिरणार. कितीचं पॅकेज घेतलं आपण? 1800 रुपयाचं. 1800 रुपयाचं पॅकेज घेतलंय. मग त्यात 2 मंदिरं होणार आहेत आणि काय होणार आहे बस. काय करा होतं काय करा चला वेळ तू कर घ्या सर चुकला. ओके सो आता आम्ही आलेलो आहोत. एक मंदिर आहे इथे, जसं तुम्हाला बोलले मी 2 मंदिरं करायची आहेत. सो हे फर्स्ट मंदिर आलं आहे. चढायचं आहे वरती, कंटाळा आला आहे. चला जाऊयात. वसू हे बघ हे मंदिर आहे. तू कंटाळा आला ना ग. असं डोक्यात आहे की ती काहीतरी मोठ्या शिपमध्ये आपली गाडी घालून जायचं तो सातारा आणि त्यानंतर मग यायचं आहे साताऱ्यामधून कराड. सो या बघूया कसं कसं होतंय. आता आम्ही चल माझ्यासोबत. तिथे काय अडचण येणार नाही तुला त्याची. ये चला ए ये चल ये सुटली बोट. चला दर्शन झालं आता आम्ही लेट्स गो. सो गाईज कसं होणार तुम्हाला सांगते मी. मस्तपैकी आता आम्ही इथं आत्ता हे केलंय काय बोलतं त्याला गाडी आमची चढवली आहे बघा. दिसते का ही गाडी आमची. सो या
तर गाडी चढवली. आता ही गाडी आम्ही सातारमध्ये डायरेक्ट उतरवणार आणि सातारमधून डायरेक्टली आम्ही गाडी उतरवून कराडला जाणार. सो सीन कसं आहे माहिती आहे का, इथे आमचं किती हाफ किंवा 1 hour काहीतरी वाचतोय. सो मग हे परवडतंय. सो आय वॉज लाईक की चला इथून जाऊया. कॉस्टली सुद्धा नाहीये. 500 रुपीज ओनली 500 रुपीज आणि ते सगळं आम्ही विथ अस आणि आमची गाडी. सो या आणि मग आता असं ठरवलं की जाऊया चला. आणि तिकडे गेल्यानंतर पप्पांना पण थोडंसं बरं वाटेल, म्हणजे लाईक रेस्ट भेटेल थोडासा म्हणून. हो या चला जाऊया आता. हे जे आता मग आले ना ते बोटीतनं आले ना, तर त्यांनी गाडी जे एखाद्याला नसते ते कशी ट्रेन किंवा बसनं त्यांनी बोट डायरेक्ट घेतले. मग ते डायरेक्ट आता सगळे सामान घेऊन आता इथं रिसॉर्ट तर किती येत आता येताना आपण बघितलं. हे छान आयडिया, म्हणजे ट्रॅव्हलिंगचं पण हे तसं पण आपण करू शकतो. लाईक दिस इज ऑल्सो आयडिया. इफ यू डोंट वॉन्ट कार दॅट इज ऑप्शन. एन्जॉय एव्हरी सिंगल. आणि मेन मुद्दा थोडंसं हे नवीन एक्सपिरियन्स पण चांगलं वाटणार ना. हे ऑलरेडी आम्ही एकदा केलंय, दापोलीमध्ये गेलो होतो तेव्हा आपण श्रीवर्धन ब्रिज वगैरे त्या साईडला गेलो होतो. त्यामध्ये गाडी जरा ॲक्सिडेंट पण झालं होतं, त्यामुळे पण केलं होतं. आता पण करतोय, भारी वाटतं पण असं. पण ते गरम नाही होत. बट ही छोटी बोट तेव्हा किती गरम होत होतं ग. ती डबलच होती, पण डबल आहे. बट ती खूप होती तिथे खायला प्यायला सगळं. हा ती मोठी होती, ही छोटी आहे. पण ठीक आहे, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. कम्पेअर कॉस्टली ठीक आहे. हा कॉस्ट माहिती, कॉस्ट जास्त तिथे जास्त होती. आणि विथ खायचं वेगळं होतं सगळं. सो या चला बघूया आता कसं कसं होतं. जास्त बोलायला नको परत कट्टी करायला. चला बाय. झालं आलं पण वेळ. सो गाईज फायनली निघालेली आहे. 10 मिनिटात इथं पोहोचणार आहे. तिथून मग 1.5 तास सातारा. सो या जाऊयात आता मस्त पैकी. भारी वाटतंय. हे बघा सनसेट होणार आहे आणि इथं मस्त खूप भारी वाटतंय, खूप जास्त भारी वाटतंय. येस सो लेट्स गो. खूप मोठा ब्लॉग झाला आहे पण हा. ठीक आहे, एडिट करेन बघा. गाडी आता काढतोय आम्ही लोक. कसं आहे ना हे, तिथून आम्ही इथंपर्यंत 5 मिनिटात आलो. पण जर बाहेरून आलो असतो तर आम्हाला लागले असते जवळपास 1 तास. सो कसं आहे ना, छान दिसते ना गाडी. मी इथं थांबलो होतो आणि इथून आता जो रोड आहे तर लाईक चला जाऊया वरती. पप्पा बोलले चला वरती जाऊया. रोड बघा गाईस कसला आहे. इथे काय असेल तर भाई कसं आहे, कसं चालायचं. कसरत नाही येत मला. ताई, गुडघ्यातनं कसरत नाही बाळा. वाव वाव सनसेट, दिस व्ह्यू. वाव हे बोटिंग पण आहे. कसलं भारी दिसतंय. सो गाईज आमचं जीवन झालेलं आहे कणसे धाब्याला आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला चाललोय. शब्द. सो आता आम्ही घरी चाललोय. किती वाजतील घरी पोचायला? 10:30 वाजणार आहेत पोचायला घरी. सो लेट्स एंड अ व्लॉग हिअर. सो थँक्यू सो फॉर वॉचिंग. बाय बाय.